नमस्कार, चिकनवाले चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गावरान अंडं कसं ओळखायचं याचा व्हिडिओ करत आहोत। तर याच्यामध्ये मी 2 अंडी वापरलेली आहे। पहिलं म्हणजे गावरान अंडं आणि दुसरं म्हणजे बॉयलरचं। हे जे अंडं आहे ते गावरान आहे। तर याला फोडण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते, कारण की त्याचं कवच जे आहे ते जाड असतं आणि त्याचं जे बलक आहे ते एकदम घट्ट, जाडसर आणि गडद रंगाचं आहे। हे तुम्हाला दिसतच आहे, एकदम डार्क पिवळा कलर आहे याचा। आणि या अंड्याचा जे कवच आहे ते जाडसर असून त्याच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाचा पडदा असतो, त्यामुळे सहजासहजी फुटत नाही। आता आपण दुसरं अंडं फोडूया, जे की बॉयलर आहे। साईजनुसार तर तुम्हाला कळणारच आहे, हे अंडं जे आहे ते आकाराने मोठं आहे गावरान कोंबडीच्या अंड्यापेक्षा। आता मी फोडताना थोडीशी जास्त हालचाल झाली तर जे आतलं बलक होतं पिवळ्या कलरचं ते एकदम पांगलं। म्हणजे हे खूपच नाजूक असतं, ते लगेचच पांगतं। पण जर गावरान कोंबडीचं अंडं असेल तर हा बलक जो आहे तो सहजासहजी हलत नाही। मग त्यामुळेच जे गावरान कोंबड्या असतात त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असते आणि ह्या बाकीच्या जातीच्या कोंबड्यांमध्ये थोडीशी कमी असते। पहा तर बाजूचं जे पांढरं बलक आहे, पांढरा पदार्थ आहे, तो बॉयलर अंड्यामध्ये किती पातळ आहे आणि गावरान कोंबडीच्या अंड्यामध्ये किती जाडसर आहे। तो सहजासहजी पांगत नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण गावरान अंडी जी आहेत ते ओळखायची आहेत आणि आपल्या शरीरासाठी उत्तम हे गावरान अंडीच असतात। प्रोटीनचा वगैरे जर विचार केला तर अशा पद्धतीने तुम्ही गावरान अंडी ही ओळखू शकता। धन्यवाद।